मी सन्माननीय विजय उलबेकर त्यांचा मुलगाही त्यांच्या सोबत आलाय. नाव काय तुझं? समर. समर उलबेकर. विजय उलबेकर यांचे सुपुत्र. त्यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी आलंय. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. आमचे रेडगरच्या बँड मास्टर चंद्रकांत भोपी रेडगर यांना आम्ही विनंती करतो सन्मान स्वीकारण्यासाठी यावा. 2 सन्मान राहिलेत. चंद्रकांत भोपी रेडगर बँड मास्टर. खरं तर अगदी कोणाचा लग्न समारंभ असेल, हल्दी समारंभ असेल, साखरपुडा समारंभ असेल, मला वाटतं 2 महिने फुल बुक झाले असतील आता. कारण रेडगर वाल्याला मी स्वतः 2 वेळा फोन केलेले आहे. जेव्हा आम्हाला पाहिजे होते आमच्या कुटुंबामध्ये, ते नेहमी बिझीच असतात. त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करतो. बघा प्रफुल्ल पाटील चांबो, खूप चांगला हाताचा फटका इथे आपण बघतो. पंच आम्हाला सांगतात की चौकार आले, 4 रन. सन्माननीय नितीन उलवेकर यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करतो. केव्हा आपण भरपूर वेळ पाहुणे थांबले, त्यांचा सन्मान होणं गरजेचं होतं. नितीन उलवेकर यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करतोय. सन्माननीय पांडुरंग उलवेकर यांना आम्ही विनंती करू. सन्माननीय पांडुरंग रामजी उलवेकर यांना आम्ही विनंती करू की आपण त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. बघा प्रफुल्ल खूप चांगली फलंदाजी मैदानात करतायत. पांडुरंगजी उलवेकर यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. आणि त्यांच्यानंतर मी सतीश उसाटकर यांनाही विनंती करेन की आपण यावं. सतीश उसाटकर या आपण. लाऊड अपील करत तिथे झाली. सतीश उसाटकर यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करतो. आणि बोले आपण खेळाच्या मैदानामध्ये आणि जॉईंट होत आहेत आमचे युवा समालोचक आकाशजी शेळके सर. थँक्यू सो मच. आलेल्या तमाम क्रीडा रसिक बांधवांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सामना केव्हा सुरू झालेला? मैदान राहिलं नाही, ते रणांगण बनलंय. आकाश श्रावणी चंद्रकांत भोपे रेडगरचे आमचे बँड मास्टर यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलंय. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. सतीश उसाटकर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. आकाश हॅलो चेक या. ओके द विकेट ना निखिल आहेत. ओ सुपर फटका, क्लासिकल स्ट्रोक, क्या बात है, अफलातून फलंदाजी. 4 रन. उलवेकर यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. चला थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका आता प्लीज, कारण थोडं सहकार्य करा. ऑलरेडी थोडे या पूल मधले सामने उशिरा चालू झाले, त्यामुळे थोड्या सहकार्याची अपेक्षा आहे. पंच आपण वारंवार सूचना द्या, ही जबाबदारी तुमच्याकडे आहे. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा उद्या टायमिंग लावलेला आहे, त्यामुळे तिकडे देखील पूर्णपणे लक्ष आमचं याकडे देखील आपण नोंद घ्यायची, याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करायचं. मॅच कडे तुम्हा सर्वांना घेऊन चालतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. एकूण धावा धावफलकावरती आपण तिकडे पाहतोय 16 धावा धावफलकावरती लागल्या ना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 निखिल वरती हल्ले चढवले गेले आणि निखिलच्या ओव्हर मधून धावा आल्या. निखिलच्या अगेन्स्ट खेळणं म्हणजे लोखंडाचे सणे सावण्यासारखी गोष्ट असते, परंतु प्रफुल्ल आणि संदेशनं आज आपले आक्रमक इरादे मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केले आणि एक चांगली ताबडतोड फलंदाजी पॉवर प्लेला त्यांनी कॅपिटलाइज केलंय, मोठं केलंय आणि एक चांगली सुरुवात त्यांची पाहायला मिळते. ते म्हणतात ना वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे विजयाचा जो अर्धा पल्ला आहे तुम्ही तिथेच निश्चित करता. अगदी तशाच प्रकारची ही आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते.
गोलंदाज तयार आहे. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळतो. पंच वळालेत आणि अगदी आपण पाहतोय पंचांनी इशारा दिलाय की वाईट बॉल आहे. त्यामुळे गोलंदाजाला आता या गोष्टीचा नक्कीच कुठेतरी पश्चाताप झाला असावा. एक अतिरिक्त रन मिळते. अतिरिक्त धावेनं धावसंख्या फलकाला नवा आकार, नवं रूप आणि नवा रंग चढला जातोय. एकूण धावा धावफलकावरती 17 पाहायला मिळतात. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत टीमची लागलेली धावसंख्या. बिनगडाचा मोबदला होतो विकेट. ओ सुपर फटका स्मॅश केलाय. पायांच्या अगदी आपण पाहतोय बलबुत्यावरती थोडा वाकला होता. बॉडी वेट ट्रान्सफर केला होता आणि त्यानंतर घुटना टेक तमाशा देख प्रफुल्ल पाटील चांबोच्या बॅट मधून हा येतोय कन्सिक्युटिव्ह सुपर धमाकेदार षटकार. सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अक्रॉस द बॅट पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेमध्ये खेळलेत. यावेळेला फिल्डर तैनात आहेत तिकडे. प्रोटेक्शन लावून नाही. त्यांना माहिती आहे की या खरं तर क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त फलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि मग जास्तीचे स्ट्रोक तिकडे आल्यानंतर मग एक प्रोटेक्शन म्हणून खेळाडू लॉंग लेग मध्ये त्यांनी उभा केला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या बॉलवरती आपण पाहिलं तर एकच धाव आली आणि एका धावेनं स्ट्राईक रोटेशन मधील सातत्यपणा जो आहे तो टिकून ठेवलाय मैदानाच्या मध्ये. एकूण धावा 24 धावफलकावरती. बिनगड्याचा मोबदला. फलंदाजी आहे ती म्हणजेच जय हनुमान 11 बोर्ले या संघाची. विरोधामध्ये ओम साई 11 पडगे. फुल टॉस बॉल फुल टोल वसूल हॅमर केलाय. सुपर फटका. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. गोलंदाजाच्या मात्र चितड्या उडवल्यात. अट्रॅक्टिव्ह अँड अगदी आपण पाहतोय अट्रॅक्शन न भरलेला फलंदाजा. ओ डिफेन्स केले. रक्षात्मकरित्या खेळायचा प्रयत्न राहिला. हलक्या हातानं खेळला. सॉफ्ट हँडनं खेळल्यानंतर आपण पाहिलं की अगदी कव्हर चित्रामध्ये एक खेळाडू उभा मिड कव्हरला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर एक धाव घेण्यापासून थांबू शकणार नाहीयेत. एक धाव मिळतीये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 या आकड्यावरती संघाचं आपण टोटल कार्ड आता इथे गच्चम भरलेलं पाहतोय. कारण षटक क्रमांक 2 सूर्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये सरासरी 15 प्लसची. अल्पेश फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. फिरून खेळायचा प्रयत्न राहिलाय. फिल्डर आहेत मिड विकेट मध्ये आणि टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर आता 1 न पुढे नेण्याचा निर्णय तिकडे जरूर राहिला. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला दोन्ही खेळाडू जे आहेत ते थोड्या सावध पवित्र्यानं देखील खेळताना पाहायला मिळतात. बत्तीस धावा धावफलकावरती. टोटल कार्डवरती लागलेल्या धावा 16.0 सरासरीनं जरूर चालल्यात. जर डॉट बॉल आला तर ही सरासरी पाहायला मिळेल आणि मोठा फटका आला किंवा एकम किंवा दुहेरी धाव जरी आली तरी देखील समीकरणामध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळू शकतात. 1 रन घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पहा बाल बचावले म्हणूयात. थोडी ओव्हर एक्साइटमेंट होती संदेश दादांची. एका धावेवरती समंजसपणा दाखवला. या चांबोने बॅटनं धाव पूर्ण केली होती असं वाटलं. अगदी बॅट चांबो पर्यंत आली होती. पहा इतक्या जोरानं ते पडले होते. रन्स धावफलकावरती आपण पाहू शकतो. षटक क्रमांक 3 संपलं. एकूण 33 धावा जिकडे आपण धावफलकावरती पाहतो 16.50 सरासरी. तर आमचे सन्माननीय सचिन उसाटकर यांचा शुभ सन्मान आम्ही ते करतो. त्यांना विनंती आपण यस पंच पाणी घेऊन जा 12वे खेळाडू. मी सचिन उसाटकर यांना विनंती करेन यांच्याकडून आम्हाला 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय आणि मी किशोर खोपकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. नाही हॅलो चेक. येस चला स्पीडअप करा. लगेच पुढच्या षटकाची आपण सुरुवात करायची. चला स्पीडअप करा. थांब आकाश
सचिन उसाटकर यांचा शुभ सन्मान होत आहे. तुझं नाव काय? युग. योग. योग देखील आलाय त्यांच्यासोबत. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. सचिन उसाटकर. याच्यानंतर मी सन्माननीय किशोर खोपकर यांचा सन्मान आमचा भाग्य आहे. त्यांचा सन्मानही झाला पाहिजे. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. सन्माननीय आमचे सन्माननीय श्री पांडुरंग नावरेकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. त्यांचाही मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करेन. आपण आलात या स्पर्धेमध्ये. आमचे संपूर्ण पोर्टिपस मेंबर्स खूप चांगले काय जे चेहरे आहेत ते रोज मेहनत करतायत. चला जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आकाश यांच्याकडे. क्या बात आहे. आपण पाहतोय नवनवीन मान्यवर. मगाशी आपण समरला पाहिला, आता आपण युगला पाहिलं. अगदी मायक्रोफोनवरती बोलण्याची धमक पाहायला मिळते. काही दिवसांमध्ये मोरबेमध्ये येण्याची शक्यता कमी भासणार आहे. त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. टीमची जी धावसंख्या आहे ती 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संपलंय. आधी दरे आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी टीम ओम साई 11 पडगेकडून आता गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. चांगल्या सरासरीने चाललेत बोर्ले संघाचे खेळाडू. बोर्ले संघ म्हटला तर मग ताकदवर संघ गणला जातो आणि आज या पूलमध्ये त्यांचे देखील आपण दादागिरी पाहिल्या. मैदान म्हटलं तर मैदान राहिलं नाहीये, ते रणांगण बनलंय. या रणांगणामध्ये आपण जर विचार केला हायएस्ट स्कोर बनण्याच्या दाट शक्यता देखील आहेत. टीमची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेटनं हा चेंडू आपण पाहतोय. आपटबार बॉल आहे. लाईन विस्कलित झालाय. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एका धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या ऍडिशनल वाढती आहे. संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. तिकडे निर्धाव बॉल आपण पाहिलेला. चौतीस धावा धावफलकावरती जिकडे बिनगड्याचा मोबदला आहे. सँडी सर तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. यावेळचा बॉल सुपर फटका. बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग. एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन द वे. राइटी गॉट इट फ्लाइटी अँड इट इज इट माइटी हिट सिक्सर. AK-47 पाहत आहे. काय फलंदाजी पाहायला मिळते बा. प्रत्येकी फलंदाज अग्रेशन न फलंदाजी करतात आणि अगदी आपण जर पाहिलं तर आता वेगळ्याच मोमेंट मैदानामध्ये पाहायला मिळतात. वेगळ्याच ते लयमध्ये आहेत. आज मात्र सरोजनच्या सफाईनं गोलंदाजांची पिसं उपटताना आपण त्यांना पाहिलेला. संदेश मात्र काही वेळा धडपडला तरी देखील तो सांगतोय की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही. अगदी आपण पाहतोय आता प्रत्येक पडता काल बाजूला ठेवत मैदानामध्ये त्यानं प्रत्येक वेळेला लढाईलाच पसंती दिली आहे आणि तो लढतोय मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडवरती प्रफुल आहे. प्रफुलसाठी हा बॉल होता. खोलात टाकायचा प्रयत्न राहिलाय. थोडंसं इलिगेशन गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या फॉलात्रीनं चेंडू रिलीज होईल त्या मोमेंटला ओळखू शकला नाहीये. त्यामुळे गोलंदाजी फॉलात्री ओळखणं आधीची थोडीशी कठीण होऊन बसतं. हे अनेक मैदानामध्ये आपण पाहिलंय आणि संघामधून अगदी युवा यंगस्टर आपण पडगे संघाला मिळताना पाहतोय. टीमची जी धावसंख्या टोटल धावा 42 धावफलकावरती पाहायला मिळते जिकडे बिनगड्याचा मोबदला आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतो आमचे दापोलीचे कॅप्टन कुल आपण पाहतो. रायगडचे विशाल जेतेकर दापोली 70-70 ओनर यांच्याकडून संदेशसाठी शुभेच्छा आल्यात आणि तसेच वीरेन गावड यांच्याकडून देखील आपण पाहतो. जे मॅनेजर आहेत 70-70 स्पोर्टचे त्यांच्याकडून संदेश पाटीलसाठी इथे शुभेच्छांचा वर्षा झाला. चांबोसाठी देखील या शुभेच्छा आहेत. एकत्रित क्रिकेट खेळलेलं आहे नियमितपणे आणि त्यामुळे आपण पाहतोय आज हे प्रेम त्यांचं उतू आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही आपण नक्कीच स्वागत करू. विशाल दादा जेतेकर आणि वीरेन गावड ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. A1 जोडी आहे. तुमचे सुभाष फडके यांनाही विनंती आपण आला असेल तर आपण यायचं मंचावरती बडगे संघाचे. कारण आज दुपार सत्रामध्ये त्यांच्यासोबत भेट झाली होती आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मोरबेमध्ये आज येणार आहोत. आमच्या संघाचा सामना आहे. त्यामुळे वैभव सर हा एक क्लू तुम्हाला मी देतोय की मी तिकडेच होतो. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय जिकडे एक धावा तर वाढली जाईल आणि 44 वरती इथून आपण बरारी पाहतोय ती टीम पडगेची. 44 लॉस ऑफ 0 विकेट. बिनगडाचा मोबदला आहे. त्यामुळं
या खरं तर दोन फलंदाजांना आपण पाहतोय, सलामीवीरांना, त्यांच्यामध्ये चांगली भागीदारी, 44 धावांची ती देखील. पुटवर कोलकण्याचा प्रयत्न, थोडासा व्यत्यय आपण पाहतो गोलंदाजीच्या स्टेपिंग मध्ये कदाचित आला असावा. डॉट बॉलचा इशारा पंतांचा. धावा धीम्या गतीनं बनत होत्या सुरुवातीला आपण पाहिलं, नंतर त्यानंतर आघात जे केले ना तिथून मग धावांचा जो आपण पल्ला पाहिला तो आपल्याला उच्चांकित होताना पाहिला मिळाला. आणि चांगल्या खेळाची भूमिका आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहतोय. आदी दरे या षटकामधून शेवटचा बॉल, राऊंड द विकेटने गोलंदाजी आहे, आडव्या पट्ट्याने खेळलेत, फिल्डर आहेत लॉंग लेग मध्ये, एक धावेपासून थांबू शकणार नाहीयेत. एक धाव तिकडे सहजरित्या मिळते. एका धावेनं धावफलक आपल्याला पुढे येताना पाहायला मिळेल. एकूण धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 संपल्यानंतर टोटल 15.00 च्या सरासरीनं 45 धावा बोर्ले संघाच्या खात्यामध्ये बिनगड्याचा मोबदला आहे. अगदी या स्पर्धेसाठी अनेक आमच्या मान्यवरांनी सगळ्यांनी प्रेम दिले. खरं तर आका ज्यांना जे जे जमेल ते त्यांनी सगळ्यांनी दिलंय. आणि खरंच या स्पर्धेला तुम्ही सफळ करतायत त्या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. असे आमच्या आका डेव्हलपर्स खारघरचे सन्माननीय संजय पटेल साहेब खारघर हे सध्या लाईव्ह पाहतायत आणि त्यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आम्ही त्यांचं संपूर्ण आमच्या 40+ मेंबर्स यांच्या वतीनं आणि संपूर्ण ऑर्गनायझर टीम कडून मोरबे ग्रामस्थ वासियांपासून आपलं मनपूर्वक हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. क्या बात आहे. एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ. आज आपण पाहतोय एकमेकांना सहाय्य करणं किती महत्वाचं आहे ते आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतं आणि अक्षरशः ती भूमिका आज निभावलेली आहे. मान्यवरांचं आपण स्वागत करू, विजेत्यांचं अभिनंदन करू. चला थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. आणि ज्या बघा गाड्याच्या लाईट्स आहेत, रिक्षा लाईट्स ऑफ प्लीज. थोडा चेंज करा मोड, तोंड तिकडे फिरवा. संपा सिग्नल, गेम इज ऑन, लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. सौरभ भोईर शेवटचं षटक टाकण्यासाठी तयार. अगदी आपण पाहतो टॅप केलंय ऑफ साईडच्या दिशेमध्ये, लॉंग ऑफ मध्ये बॉल, तिकडे फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल येणार. 46चा आकडा आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या उभारत असताना यावेळेला टीम बोर्लेचा या षटकामध्ये कमबॅकची जरूर आशा आकांक्षा वर्तवली जाईल या गोलंदाजाकडून, कारण 15च्या सरासरीनं धावा बनल्या तर मग थोडंसं चेज करताना डिफिकल्ट होऊ शकतात. परंतु या मैदानावरती धावा आपण पाहिलेल्या आहेत. 100चा 103चा रेकॉर्ड या मैदानावरती 4 ओव्हरमध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. क्या बात आहे, काय करंटनं फिल्डिंग करतायत बा तिकडे खेळाडू. परंतु या अशा प्रकारची कलेक्शनची भूमिका जर राहिली तर मग समोरील संघ धावा चोरण्यामध्ये निष्णात शिकारी आहेत, यात काही मात्र शंका नाही आहे. पटाईत आहे ते धावा चोरण्यासाठी. आतापर्यंत दोघेही खेळाडू आपण पाहतोय नाबाद खेळतायत मैदानामध्ये, एकही विकेट त्यांनी दिला नाहीये. अगदी 48 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि चांगली भागीदारी, हायएस्ट आपण पाहतो ही पार्टनरशिप या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानावरची स्पर्धेमधली. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त एक धाव ऍडिशनलच्या स्वरूपात धावसंख्या फलकावरती रेखाटली जाईल. 49 या आकड्यावरती बोर्ले संघाची फलंदाजी जाऊन पोहोचल्या. प्रफुल्ल पाटील आणि संदेशचे आपण पाहतोय जनमान बोर्लेकडून खेळताना वर्सेस खेळतात ओमसाई पडगेच्या 49 धावांची पार्टनरशिप. त्याआधी आपण पाहिलं की हायएस्ट स्कोर होता पाली संघाचे दीपक अँड विजयचा 46चा, तो देखील आपण उच्चांक त्यांना मोडीत आणताना पाहिलं. रेकॉर्ड ब्रेकची भूमिका, अशा अनेक सारे रेकॉर्ड तुटले जात आहेत. बाद तिथे 50व्या धावेसाठी पदार्पण होते, 51वी धाव कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. चांबो आणि संदेश पाटील, प्रफुल्ल पाटील आणि संदेश पाटील, दोन पाटील बंधुराज मैदानामध्ये आतंक त्यांचा पाहायला मिळतोय. या खरं तर ओव्हर मधून आपण मोठे फटके येताना नाही पाहिले, परंतु तिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिली. सर्व काही पाहायला मिळालं, फक्त विकेट पाहायला मिळाली नाहीये. त्यामुळे थोडासा बॅकफुटवरती आहे या वेळेला तो पडगे संघ. प्रफुल्ल पाटील 23 धावांचं योगदान आणि 22 धावांचं योगदान संदेश पाटील स्वतःचं. स्ट्रायकर एंडवरती आता चांबो. षटकामधून अजूनही काहीसे चेंडू शिल्लक आहेत. फुलटस लेनचा बॉल आहे, फिल्डर तैनात ठेवलाय लॉंग ऑफ मध्ये. एक धाव तिकडे मिळणार, एकापासून वंचित ठेवू शकणार नाहीयेत. चांगली आपल्याला भूमिका पाहायला मिळते. आता या ओव्हर मधून मी म्हणेन जो बॅकअप दिलाय तो तितकाच किफायतशीर आहे. गरज होती याची अक्षरशः, आणि ती गरज आता कुठेतरी भागवली देखील जाते. 52 झालेत धावा धावफलकावरती, 14.18च्या सरासरीने चाललेत.
कम्प्युटरचा अहवाल आपण पाहतोय की याच सरासरीने केले तर 56 पर्यंत पोहोचण्याच्या दाट शक्यता आहेत. पुढचा बॉल ओद विकेट बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आकाशात तरंगणारा बॉल सीमारेषा बाहेर लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. प्रसिद्ध जोडिया या जोडीला आपण पाहतोय अनेक मैदानं गाजवली आहेत. आज या मैदानावरती देखील धावांचा पाऊस पडलाय. त्यांनी चिथड्या उडवल्यात गोलंदाजांच्या. काय खेळतायत अक्षरशः धुवून काढलाय. मिसफिल्ड झाले तिकडे. धावा सोडण्याचा धाडस पहा. वारंवार धावा सोडल्या जात आहेत. अजून एक चोरायचा प्रयत्न राहिलाय आणि ती देखील पूर्ण. क्या बाद आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. प्रफुल्ल पाटील कडे पाहता संदेश कडे पाहता असं वाटलंही नव्हतं की अगदी अक्षरशः या बॉल वरती ते 3 धावा कंप्लीट करतील. 1 धाव होते असं वाटलं परंतु जिथे फंबल झाले खेळाडू आणि लगेचच त्या गोष्टीचा फायदा उचलला. 3 धावांची मोहीम फत्ते केली. षटक क्रमांक 4 संपलं. अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ संपला. एकूण धावा धावफलकावरती लागल्यात त्या म्हणजेच 61 आणि 62 धावांचं टार्गेट सेकंड हाफ साठी ठेवण्यात आलेले. सन्माननीय आमचे धर्मा डांगरकर साहेब उसरले यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी शुभेच्छा आलेत. त्यांचा मी स्वीकार करतो. आमचे नारपोलीचे एक गुणवंत खेळाडू मित्र आमचे दिनेश पाटील यांना मी विनंती करू आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. याच्यानंतर खरंच सामना अगदी रेग्युलर गटातून होणार आहेत त्यामुळे कंटिन्यू सामने होतील याची दक्षता घ्या. नंतरची लढत यंगस्टर्स नारपोली आणि चिरनेर 11 चिरनेर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच दाखल व्हा. चला दोन्ही कॅप्टन या. यंगस्टर नारपोली आणि चिरनेर 11 चिरनेर आपण टॉस साठी या. वेळ आता घेऊ नका प्लीज. तर आमच्या मान्यवरांचं शुभ आगमन एक दानशूर आणि दिलदार व्यक्तिमत्व ज्याने आम्हाला या क्रिकेट शृंखलेसाठी 2 व्हीलर बाईक ज्याने आम्हाला पुरस्कृत करून दिली ते सन्माननीय आदरणीय श्री निवृत्ती शेठ नावडेकर साहेबांचे ते शुभ आगमन झालंय. नेहमी हसरा चेहरा आणि एक शांत आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. आकाश म्हणताना आपण जसं जर आयुष्यामध्ये सफल व्हायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये गोड साखर पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक काम आणि प्रत्येक दिवस हा तुमचा सुखकर जाईल आणि असे आमचे दमदार व्यक्तिमत्व त्यांचा इथे शुभागमन आपला आम्ही हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. आमची A1 जोडी शुभम जाधव आणि अक्षय फडके यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी आम्हाला कूलर पुरस्कृत करण्यात आले 2. त्यांच्याकडून आम्ही आभार नक्कीच त्यांचाही व्यक्त करू. संजय पटेल साहेब खारगर आका डेव्हलपर्स यांच्याकडून 50,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आलाय. त्यांचेही मनपूर्वक आभार इथे आम्ही नक्कीच व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी खरंच आपण बघितलं आम्ही दररोज या गोष्टीचा उल्लेख करतो. दत्तराज एंटरप्राइजेस श्री जितेश रघुनाथ नावडेकर यांच्याकडून मंडप डेकोरेटर्स असं त्यासोबत आपण लाईट्स डीजे इंटरनेट सुविधा आम्हाला त्यांनी पुरस्कृत करून दिल्या त्यांचा आभार. त्यासोबत आमचे चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय हरिभक्त परायण डॉक्टर कमलाकर महादेव नावडेकर साहेब यांच्याकडून 50,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य त्यांचाही आम्ही विशेष आभार व्यक्त करू. 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला ज्याने पुरस्कृत केल्या ते सन्माननीय मुकेश हरिचंद्र सुर्वे शिरोली, वैभव मोहन कडू चंद्रन, चंद्रकांत कृष्ण म्हात्रे मुरबी यांचं मनपूर्वक आभार. सामनावीरासाठी दिलेल्या सर्व ट्रॉफी कुमार निहाल नामदेव गायकवाड सन्माननीय श्री नामदेव गणपत गायकवाड यांच्याकडून देण्यात आले त्यांचा हार्दिक आभार. त्यासोबत स्पर्धेसाठी आम्हाला लागणाऱ्या 3 स्पोर्ट्स सायकल सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या दिलेत कैलासवासी गोविंद बालू नावडेकर यांच्या स्मरणार्थ श्री आकाश गोविंद नावडेकर याचकडून ते देण्यात आले त्यांचाही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्मान चिन्ह आपण पाहतोय जे प्रत्येक पाहुण्याच्या सन्मानार्थ देण्यात येत आहेत ते स्वर्गीय अंतरा सचिन फडके यांच्या स्मरणार्थ श्री सचिन रामचंद्र फडके याचकडून देण्यात आलेत त्यांचा आभार. नुकताच मी ज्यांचा उल्लेख केला मालिकावीराची 2 व्हीलर बाईक आपण पाहता
ते सन्मान्य निवृत्ती शेठ नावडेकर यांचं मैदानावर अगदी मंचावर शुभागमन झालं, त्यांच्याकडून बाईक पुरस्कृत करण्यात आली, त्यांचेही मनपूर्वक आभार. स्पर्धेसाठी 10 बॉल बॉक्स आम्हाला देणारे हर्षल दीपक नावडेकर त्यांचे हार्दिक आभार. त्यासोबत समृद्धी वॉटर सप्लायर्स आमचे पांडुरंग नावडेकर यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्याने ज्याने आम्हाला देणगी स्वरूपात आर्थिक स्वरूपात मदत केली तर सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन चिरनेर 11 चिरनेर कॅप्टन आपण टॉस साठी या, कारण यंगस्टर्स नारपोलीचे कॅप्टन इथे आले. दिनेश आमच्यासोबत जॉईंट आहेत. सन्माननीय श्री अनंत खैरवाडी यांचे ते शुभागमन झालंय, त्यांना विनंती आहे व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे सन्माननीय सरपंच यरमालचे बालूवार यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. ओटू कॉम्बॉक्स मनोहर. थैंक यू सो मच वैभव. तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत. जीतने के लिए 24 गेंदे और 62 का टारगेट है. ये लंबा चेस रहेगा. इस विकेट के ऊपर इतना आसान बना नहीं. इस प्रतियोगिता का यदि इतिहास उठाकर हम देखेंगे, पहली गेंद अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है, गेंद जाएगी सीमा पार, 1 बाउंस, मिल जाएगा चौका. कारण आकाश जर शेवटच्या रात्रीमध्ये डे नाईटच्या खेळामध्ये आपण 12 टीम ठेवल्या तर मला थोडं सकाळचे 5 वाजतील, त्यामुळे आज एकच टीम आपण क्वालिफाई करणार आहोत हे लक्षात घ्या. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे. पहले ओवर में दर्शन पाटिल पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, 62 रनों का ये लंबा चेस है, लंबा टारगेट है. निखिल म्हात्रे और भगवान मसे मैदान के अंदर हम देख सकते हैं. गेंदबाज है तैयार. भग्गू के लिए गेंद थी, बाल बाल बचे, बल्ले का किनारा था. संदेश पाटिल विकेटों के पीछे, इस कैच को लपक नहीं पाएंगे, लेकिन अच्छा कमबैक है. बीच मैदान में डॉट गेंद की समाप्ति होती हुई पावर प्ले का ओवर है. भग्गू के सामने इतना आसान बनेगा नहीं. निखिल से उम्मीदें बरकरार है. पडगे क्रिकेट टीम उनके खिलाफ खेल रही है बोरले क्रिकेट टीम के बीच में. ये दिलकश नजारा मैदान के अंदर हम देख सकते हैं. पहली 3 गेंदे, रन आए हैं टोटल 5 रन. दर्शन पाटिल निकल जाएंगे भग्गू के लिए. चौथी गेंद अच्छी गेंद थी, इस बार छकाया बल्लेबाज को. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. जितनी डॉट गेंदे आएगी उतना दबाव बढ़ता चला जाएगा बीच मैदान में. तर शुभागमन होत असताना आमचे सन्मान्य हर्षल पाटील यांचं आगमन इथे झालं. त्यासोबत आमचे सन्माननीय डॉक्टर कमलाकर नावडेकर सरांचे सुपुत्र चिन्मय नावडेकर, आज आपण ज्यांना बघतो चिराग नावडेकर यांना आपण बघतो. खरं तर जे दोन्ही गुणी मुलं आहेत त्यांची, खरंच त्यांची काल उपस्थिती आपण बघितली. मुलांना संस्कार द्यावे, शिक्षण द्यावं, सर्वस्व द्यावं आणि नक्की समाजामध्ये वावरण्याची त्यांना ताकद आणि क्षमताही द्यावी, इतके चांगले संस्कार त्यांनी आपल्या मुलांवर घडवलेत. मी हरिभक्त परायण डॉक्टर कमलाकर नावडेकर साहेब तुमचं मनपूर्वक कौतुक करतो या गोष्टीसाठी. चिन्मय डेव्हलपर्स डॉक्टर कमलाकर नावडेकर प्रोप्रायटर, डॉक्टर अजिंक्य डायजेस्ट प्रोप्रायटर चितेश नावडेकर. दो चौके जरूर आए बीच मैदान में. हम देख सकते हैं अच्छी शुरुआत है. पहले ओवर में 5 गेंदे फेंकी दर्शन ने, रन खर्च करे हैं टोटल 9 रन. स्ट्राइकर इनके ऊपर भगवान को हम देख सकते हैं. अंतिम गेंद ओवर की. इस बार भी टप्पा गिरा, गेंद बाहर की तरफ निकलती चली गई, एंगल बनाती हुई.
एक और डॉट गेंद की समाप्ति। पहला ओवर समाप्त होता बा, 2 चौके निकले, एक निकला निखिल के बल्ले से, एक दिखाया था भगू ने। रन बने पहले ओवर के समाप्ति के बाद 9 रन। अब 18 गेंदें बचेगी, जीतने के लिए 53 रनों की जरूरत है। क्रिकेटचा थरार दिनकर नावडेकर, प्रकाश भगत, गणेश नावडेकर आयोजक भारी, काशीनाथ वाघ, बालराम मुसाकर, दीपक पाटील आयोजक, श्रीरंग नावडेकर, जगदीश कोटकर, नयन नावडेकर, मोहन शेळके, प्रतीक भगत। मान्यवरांचं शुभागमन इथे झालंय। सन्माननीय अविनाश आत्माराम पाटील तलोजी मजकूर, सन्माननीय आमचे डॉक्टर कमलाकर नावडेकर सरांचं साहेबांचं खरं तर ते मेहून आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत इथे आम्ही करतो। त्यासोबत सन्माननीय हर्षल विश्वजित पाटील, त्यांच्या समेत सन्माननीय रोहन विश्वजित पाटील आणि सन्माननीय चैतन्य अविनाश पाटील यांचं मंचावर शुभागमन झालं। आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। यहाँ पर हम देख सकते हैं रन बने हैं टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, दूसरा ओवर लेकर 18 गेंदे और जीतने के लिए 53 रनों की आवश्यकता है। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे इस बार। अच्छा स्ट्रोक है, पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं है, मजा है मुकाबले में। अंतिम गेंदे 17 है और जीतने के लिए 49 की जरूरत है। 17 गेंदे और जीतने के लिए 49 रनों की अभी भी आवश्यकता। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, सोमनाथ पाटिल खोद कर निकाला इस गेंद को, पीछे खिलाड़ी मौजूद, 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। अंतिम गेंदे 16 है और जीतने के लिए 48 की दूरी अभी भी पार करनी है। मुकाबला बन सकता है, बगू से उम्मीद है, वो ताकत रखते, क्षमता रखते, काबिलियत रखते हैं, लेकिन बोरले टीम भी जानती है विकेट लेना कितना अनिवार्य है इस मुकाबले में। कुछ डॉट गेंदे मैदान के अंदर यकीनन हौसला बढ़ाएंगे बोरले क्रिकेट टीम के गेंदबाजों के। सोमनाथ पाटिल इस ओवर की तीसरी गेंद लेकर चलेंगे। अब तक अच्छी गेंदबाजी रही है मैदान में बोरले क्रिकेट टीम के माध्यम से। गेंदबाज है तैयार, टप्पा गिरने के बाद गेंद अतिरिक्त बाउंस इस गेंद के ऊपर देखने को मिला। भगवान की बात करेंगे, 5 गेंदें खेली है, 4 डॉट है, 1 चौका है। थोड़ा सा प्रेशर दबाव बनता बा भगवान मसे के ऊपर। निखिल ने अभी तक 4 गेंदें खेली है, 10 रनों का योगदान है। अच्छा मुकाबला है गेंद और बल्ले के बीच में। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज है तैयार। ऊंचाई ज्यादा है, क्या दूरी भी मिलेगी, खिलाड़ी पीछे मौजूद है, मौका बन जाएगा। बगू का विकेट है, पहला खिलाड़ी पड़ गया टीम का, मैदान के बाहर है। रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। आदरणीय व्यक्तिमत्व या स्पर्धेचे आमचे बाईक पुरस्कर्ते, कारण ज्यांच्या अगदी नेतृत्वातून बाईक आम्हाला मिळाली ते सन्माननीय श्री निवृत्ती शेठ नावडेकर साहेब यांच्याकडून आमच्या समालोचन डिपार्टमेंटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले, त्यांचा आभार आम्ही व्यक्त करू। खरंच मनोहर, आज या स्पर्धेमध्ये बघितलं अनेक नौखे संघ आहेत, अनेक खेळाडूंचं स्वप्न असतं, जो खेळाडू चांगला खेळतो, आपल्या टीमचं नेतृत्व करतो, एक ऑलराऊंडर खेळाडू असतो, त्याचं स्वप्न पूर्ण होतं बाईक जिंकण्याचं। आणि या स्पर्धेमध्ये एक खेळाडू ठरेल जो या बाईकवर अगदी गर्वानं बसेल आणि त्याला त्याच्या यशाची पोच पावती मिळेल, अशी बाईक त्याने आम्हाला दिली, त्यांचा आभार। नया खिलाड़ी मैदान के अंदर नेट नंबर 3 अल्पेश भोईर। रन बने हैं टोटल 14, 62 की आवश्यकता दी, 48 रन पीछे है। यहां से आने वाली गेंदे 14 और जीतने के लिए 48 की जरूरत। गेंदबाज तैयार सोमनाथ, अल्पेश के लिए गेंद थी, आओ देखा ना ताओ, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। बल्ले का फेस जल्दी से जल्दी बंद हो चुका था और इसका नतीजा भुगतेंगे। स्कोरबोर्ड का प्रेशर है, ये दबाव है स्कोरबोर्ड का जो आपके ऊपर आता है जब आप लंबे रनों का पीछा कर रहे होते हो। रन बने हैं टोटल 14 रन अब तक बने। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार सोमनाथ पाटिल, इस ओवर की अंतिम गेंद लेकर चलेंगे। राइट आर्म राउंड द विकेट से ये गेंद आएगी। अल्पेश के लिए मिस टाइमिंग है और यहां पर खिलाड़ी मौजूद, अल्पेश का विकेट। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर में रन बने हैं टोटल 14, जीतने के लिए आने वाली गेंदें 12 और 24 के औसत से 48 की जरूरत है। पानी की मांग की जा रही है मैदान के अंदर, मैं गुजारिश करूंगा कि पानी लेकर मैदान में तुरंत जाना है।
तर बघाल नंतर लक्षात घ्या, यानंतर लढत विनर वर्सेस विनर होणार आहे. त्यामुळे जयनमान टायगर 11 देवत आणि यातून विजय होणारा संघ त्यांच्या विरुद्ध खेळ, परंतु त्यातून जिंकणारा संघ आजच्या रात्रीची शेवटची लढत खेळणार आहे. कारण आज एकच टीम क्वालिफाय होणार आहे सुपर 6 मध्ये, अर्थात या 6 ट्रॉफींपैकी एक ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न आजच पूर्ण होईल. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. परंतु त्याच्यानंतरची लढत आहे चिरनेर आणि नारपोली. नारपोली तयार आहे, चिरनेर संघ आपण आला असाल तर आपणही सज्ज राहा. परंतु एक मॅच अजून बाकी आहे आपली. यस डीजे. प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला, प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला, स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला, स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे या गावाला, स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे या गावाला. अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 48-48 की जरूरत है. स्ट्राइक रेट के ऊपर होंगे निखिल मात्रे और उनका साथ निभाने के लिए नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होता हुआ संदेश मात्रे. 12 गेंदे 48 रन. प्रतीक पाटिल हर ओवर में 24 की औसत बरकरार रखनी है मुकाबला जीतने के लिए. कैसा हो पाएगा? एक बड़ा ओवर, मुकाबले में मजा आएगा. लेकिन बोरली क्रिकेट टीम के इरादे कुछ अलग नजर आते हुए, हाथ खोलने का कोई मौका नहीं दे रहे. 62 का पीछा करते हुए पड़गे क्रिकेट टीम शांत क्रिकेट मैदान के अंदर खेलती हुई. 13 गेंदे उन्होंने खेली है, 14 रन सिर्फ बनाए. अब 11 गेंदे और जीतने के लिए 48 की दूरी अभी भी पार करनी है. बल्ले का किनारा था, खिलाड़ी मौजूद है. 1 रन तो आसानी के साथ है, 1 से ज्यादा कुछ नहीं है. जिस तरीके से मैदान के अंदर क्रिकेट चल रहा है, बॉडी लैंग्वेज शारीरिक भाषा बता रही है, दरे समय से दबाव में नजर आ रही है पड़गे क्रिकेट टीम. मुकाबला दूर जाता हुआ उनसे. 10 गेंदे और 47 रन. लगभग हर गेंद के ऊपर छक्का आएगा तभी मुकाबला मुमकिन है, लेकिन क्रिकेट में ऐसे वाकये हमने हमेशा देखे हैं. अच्छी गेंद तीर की तरह सीधी निकली. 9 गेंदे जीतने के लिए 47 रनों की आवश्यकता. महादेव गोटीराम नावडेकर स्मृति ट्रॉफी 2025 आज की तीसरी रात है और सुहानी सफर का यह मुकाबला मैदान के अंदर चलता है. 9 गेंदे और जीतने के लिए 47 की आवश्यकता. अभी तक बनाने हैं रन जीतने के लिए. पीछे खिलाड़ी मौजूद, लॉन्ग ऑफ से खिलाड़ी आएगा, गेंद को उठाएगा. थ्रो जब तक पहुंचेगा तब तक सिंगल चुराएंगे बल्लेबाज. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. 8 गेंदे और जीतने के लिए 46 रनों की अभी भी दूरी पार करनी है. हर गेंद के ऊपर सिक्सर आना जरूरी हो जाएगा, तभी मुकाबला जीता जा सकता है. यहां पर ओम जोशी 11 पड़गे क्रिकेट टीम के लिए. रन बने हैं टोटल. स्कोर कार्ड के ऊपर हम नजर डालेंगे, 16 बने हैं. अगली गेंद, एक और डॉट गेंदे, एक और डॉट गेंदे. अंतिम गेंदे 7 और जीतने के लिए 46 की दूरी. बिल्कुल बल्लेबाजी को आगे बढ़ने ही नहीं दिया इन गेंदबाजों ने. शुरुआत दमदार रही थी दर्शन पाटिल से, सोमनाथ ने उनका साथ निभाया और इस ओवर में भी प्रतीक पाटिल लाजवाब गेंदबाजी करते हुए. अंतिम गेंद, लास्ट बॉल. मिस टाइमिंग स्ट्रोक है, ऊंचाई मिली है और यहां पर बल्लेबाज आउट. प्रतीक ने लपका शानदार कैच और यहां पर विकेट जाएगा. निखिल मात्रे लौटेंगे मैदान के बाहर. अब आने वाली गेंदे बची है 6 गेंदे और जीतने के लिए 46 की है दूरी. आईगाव देवी ग्रामस्थ मंडळ मोरबे या गावाचा आयोजन केलाय भारी नाईट क्रिकेट सामन्याचा. विठ्ठल माऊली श्री दत्त माऊली आशीर्वाद अन्नाचा. डॉक्टर कमलाकर नावडेकर समाज सेवक आहे जनतेचा. डॉक्टर कमलाकर नावडेकर मदत करते गोरगरिबाला. जिथे सम्राट रायल माणूस कोड नाही त्याच्या तंगाला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. थैंक यू सो मच. तो टाइगर 11 देवट टीम के कप्तान से गुजारिश है कि आपको संपर्क करना है. 6 गेंदे 46. फुल टॉस, वो भी नहीं जा रही है सीमा पार. खिलाड़ी मौजूद है और सफलता मिल जाएगी.
बिल्कुल दिन नहीं आज फटगे क्रिकेट टीम के खिलाड़ियों का। खराब गेंदें भी सीमा पर नहीं पहुंच रही है और इसका नतीजा हम देख सकते हैं। 5 गेंदों का सफर, 5 गेंदों की औपचारिकता है बाकी। पांच गेंदों का खेल है बाकी। नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल होता हुआ 46 की जरूरत है। बड़े स्ट्रोक की तलाश, ऊंचाई ज्यादा है, कैचिंग प्रैक्टिस दी जा रही है यहां पर बोरले क्रिकेट टीम को। एक और सफलता, प्रफुल्ल पाटिल ने लपका ये कैच, मैदान के बाहर जाएगा एक और खिलाड़ी। इस गेंद के ऊपर भी यदि विकेट आएगा तो साहिल पाटिल के लिए ओम खोपकर हमारे आयोजक है, उनके माध्यम से 1000 रुपए का कैश प्राइज है साहिल पाटिल के लिए। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 3 गेंदों का आना अभी भी है बाकी। साहिल पाटिल लगातार 2 सफलता आई थी, 3 गेंदों का सफर बाकी है। जबरदस्त गेंदबाजी का नजारा। दर्शन पाटिल 9 खर्चे, सोमनाथ ने खर्चे थे 5, प्रतीक के ओवर में 2। और इस ओवर की बात करेंगे, अब तक एक भी रन नहीं निकला, लेकिन इस बार आखिरकार वो सब्र का बांध टूटा, गेंद सीमा पर छक्का। दो गेंदे और 40 रन की जरूरत है। आड़ा बल्ला घुमाया था, पीछे खिलाड़ी मौजूद है, बिल्कुल मुकाबले में मजा नहीं है। रात के बज चुके 9:31 और ये दूसरा मुकाबला हमारा समाप्ति के कगार पर खड़ा है। और इस मुकाबले के बाद आने वाली अभी भी 5 मुकाबले हमारे शेष रहेंगे, क्योंकि आज एक टीम सुपर 6 में सीधा क्वालिफाई हो जाएगी। अंतिम गेंद, लास्ट बॉल ऑफ द मैच, ये गेंद भी आएगी डॉट। तो मुकाबला लगभग 38 रनों से जीता यहां पर बोरले क्रिकेट टीम ने। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड। और इस मुकाबले का हीरो 11 गेंदे 31 रन, इस टीम का सबसे ताकतवर बल्लेबाज संदेश पाटिल, मैन ऑफ द मैच। रमेश नावडेकर, रघुनाथ नावडेकर, पाठीशी खंबीर, प्रभाकर नावडेकर, दीपक नावडेकर, भाऊ आहेत दमदार। चला मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळणार आहोत। मॅन ऑफ द मॅच तर नक्कीच दिली जाईल। मी आमंत्रित करेन सन्माननीय अविनाश आत्माराम पाटील तलोजा मजकूर, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय रमेश नावडेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा।